मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। वेदा नाही कळला, वेदा नाही कळला। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ध्येयो सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवगुरुं शृणुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। वंशे विभूषितकरानवनीरदाभा, पीताम्बरा गरुडबिम्बफलाधरोष्ठा, पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। योऽन्तः प्रविश्य मम वाचं मां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्याश्यहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। लोकाभिरामा रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामा हेमशैलाभदेहं, ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं, वानराणामधीशं, रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि। राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद
श्रीमद् भागवत महापुराण की समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। अखिल कोट ब्रह्मांड चालक भगवान पंढरदेश पांडुरंग परमात्म्याची कृपा, विश्वमाऊली समाधीचे राजे अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबा समर्थ सद्गुरु गजानन महाराज आदी करून सकल संतांच्या कृपेनं आणि आपल्या समस्त वरुडवासियांच्या एकत्रीकरणानं आणि सहकार्याने कथेचा हा तृतीय दिवस आहे. आपलं सगळ्यांचं हे महत्पुण्य आहे की भगवंताची सुश्राव्य आणि मधुर कथा श्रवण करण्याचं भाग्य सगळ्यांना प्राप्त होते. समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये प्रतिवर्षी हा महोत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा होत असतो आणि यावर्षी सुद्धा आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या समक्ष भागवत कथा कथित करण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य या सगळ्यांच्या संमतीनं यावर्षी मात्र व्यासपीठावरती विराजमान होऊन कथा कथित करण्याचं भाग्य आहे. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी एकत्रित बसलेले आहेत पहा. आणि त्या समस्त ऋषीगणांच्या मंदिरामध्ये श्री सूत महाराजांचं आगमन झालेलं आणि श्री सूतजी शौनकादी ऋषींना मोठ्या श्रद्धेने भागवत कथा कथित करतात. कालच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहून आलो आहोत. पितामह भीष्माचार्यांनी 5ही पांडवांना सुंदर उपदेश केलेला आहे. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान विभागशा, स्त्री धर्मान, भागवत धर्मान, समास व्यासयोगतः. दान धर्म सांगितला, राजधर्म सांगितला, स्त्री धर्म सांगितला, मोक्ष धर्म कथित केला आणि पितामह भीष्माचार्याने आपले डोळे बंद करून भगवंताच्या स्वरूपाला विलीन झाले. भगवान कृष्ण परमात्म्याने 5ही पांडवांना विजय प्राप्त करून दिला. कौरव पांडवांचं युद्ध संपलं. पांडव हे राज्यकर्ते झाले. आता भगवान कृष्ण परमात्म्याने 5ही पांडवांकडून निरोप घेतला. युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला होता आणि आता हस्तिनापूर सोडून भगवंताला आपल्या द्वारकेचं राज्य सांभाळण्यासाठी जायचं होतं.
भगवंतांनी पांडवांना सांगितलं, बघा तुमच्या सानिध्यामध्ये सगळ्यांना अतिशय दुःख झालेलं होतं की परमात्मा आपल्याला सोडून द्वारकेमध्ये जातोय. भगवंताला निरोप देण्याकरता कोणकोणत्या ठिकाणी आलेले आहेत याचं वर्णन केलेलं आहे. सुभद्रा, द्रौपदी, कुंती, विराट तनया तथा गांधारी धृतराष्ट्रश्च युयुसु गौतम यमो. अनेक जण भगवंताला निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी येऊ लागले. भगवंताला सांगितलं, केशव तुम्ही जाण्याची भाषा करता असं वाटतं आमचा प्राण जातो की काय. आम्हा पांडवांना विजय प्राप्त करून देण्यामध्ये सगळे आपलेच तर कृपा आम्हाला प्राप्त झालेली आणि आता मात्र आमच्यापासून दूर जातात. पण आम्ही तरी तुम्हाला कुठपर्यंत थांबून ठेवायचं. अरे तुम्हाला पण द्वारकेचं राज्य सांभाळावं लागतं, आम्हाला माहिती आहे. सगळ्यांना अतिशय दुःख झालं. भगवंत जाण्याकरिता निघालेले. सगळ्यांचा निरोप भगवंताने घेतला. सगळ्यांना अतिशय दुःख झालेलं होतं. परमात्मा कृष्ण रथारूढ होऊन आपल्या द्वारकेमध्ये निघून येतात. द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवंताने आपल्या सातही आईंना प्रणाम केला आणि द्वारकेचं राज्य सामानामध्ये भगवंत मग्न झालेले. सूत महाराज सांगतात, ऋषींनो भगवान परमात्मा द्वारकेमध्ये तर निघून गेले, पण ज्या बाळाचं रक्षण त्यांनी गर्भामध्ये जाऊन केलेलं होतं ना, त्या उत्तरेच्या गर्भातून एक सुंदर पुत्र जन्माला आला. त्या पुत्राचं नाव होतं परीक्षित. कुंती मातेने वशिष्ठ ऋषींच्या चरणी प्रणाम केला. ब्राह्मणांना बोलवण्यात आलं आणि त्याचं नामकरण केलं. पहिल्यांदा त्याचं नाव ठेवलं होतं विष्णुरात. विष्णुरात. पण परीक्षित कसं काय नाव पडलं पुढे ऐका. ज्या वेळा सगळीकडे ही बातमी पसरली की हस्तिनापुरामध्ये पांडवांच्या वंशामध्ये एक पुत्र जन्माला आलेला आहे. भगवंताला निरोप पोहोचला की भगवंत पुन्हा द्वारकेवरून त्या ठिकाणी आले हस्तिनापुरामध्ये. अनेकांनी भेटवस्तू त्या ठिकाणी आणलेल्या होत्या. सर्वजण त्या बालकाला आपल्या हातावर घेऊन त्याचं लाड कौतुक करू लागले की भगवंत त्या ठिकाणी आलेले होते. आतापर्यंत नुसता तो पाहत होता पण कोणाकडे कोण हसत नव्हता. भगवंतांनी ज्यावेळेला त्याला आपल्या हातावरती घेतलं आणि भगवंताला बघितल्याबरोबर एकदम खदा खदा हसू लागलेला. तो परीक्षण करत होता की ज्याने माझं गर्भामध्ये येऊन रक्षण केलं तो कुठे आहे. भगवंताकडे बघितल्याबरोबर लक्षात आला हाच तो आहे. परीक्षण करीत असल्यामुळे त्याचं नाव परीक्षित असं ठेवण्यात आलं. ब्राह्मणांनी पाचही पांडवांचे गुण त्याच्यामध्ये आहे असं ब्राह्मणांच्या द्वारे सांगण्यात आले. अर्जुनासारखा धनुर्धर योद्धा होईल, भीमासारखा पराक्रमी होईल, धर्मराजासारखा सत्यवादी होईल, नकुल सहदेवासारखा सुशील स्वभावाचा होईल. पाचही पांडवांचे गुण त्या पुत्रामध्ये आहेत असं ब्राह्मणांच्या द्वारे सांगण्यात आलेलं. भगवंत त्याचं स्वागत करण्यासाठी हस्तिनापुरामध्ये आलेले होते आणि आता भगवंत पुन्हा आपल्या द्वारकेमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. ज्यावेळेला भगवंत परत द्वारकेमध्ये जाण्याची भाषा करतायत, अर्जुनाला सहज विचारलं, अर्जुना माझ्यासोबत चलतोस? आता अर्जुनाला भगवंताचं सानिध्य अतिशय प्रिय होतं. अर्जुनाचा देवासोबत संबंध काही एका प्रकारचा नाहीये. अर्जुनाचा देवासोबत जो संबंध आहे, सर्वात मोठं नातं तर देवाचं अर्जुनाचं देव आणि भक्ताचं नातं आहे. एक नातं आहे आते भाऊ आणि मामे भावाचं पडायचं आहे. त्याची काया कृष्ण रूप झालेली होती. एकदा तर असं म्हटलं जातं की हा अर्जुन भगवान कृष्ण परमात्म्याच्या महलामध्ये आलेला होता पाहुणा म्हणून.
प्रवास करून थकल्यामुळे एका कक्षामध्ये तो झोपी गेलेला. रुक्मिणी आईसाहेबांनी 2 ताटात जेवणाची तयारी केलेली आहे. एक अर्जुना करता आणि भगवान कृष्ण परमात्मा करता म्हणून 2 ताटं वाढून तयार आहेत. भगवंतांनी सांगितलं देवा, रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं म्हणजे देवा जेवण तयार आहे, आपण भोजन करावं. भगवंतांनी सांगितलं बघ रुक्मिणी, अगं अर्जुन आपल्याकडे पाहुणा आलेला आहे आणि जोपर्यंत पाहुणा जेवायला बसत नाही तोपर्यंत घरच्या मालकाने बसायचं योग्य नाही. रुक्मिणीने सांगितलं थांबा, मी 5 मिनिटामध्ये अर्जुनाला बोलून आणते. रुक्मिणी माता जेव्हा अर्जुनाच्या कक्षामध्ये गेल्या, तिने विचित्र दृश्य पाहिलं की अर्जुन झोपलेला आहे आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये त्याच्या रोमारोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण नावाचा ध्वनी बाहेर पडत होता. हे दृश्य बघितलं रुक्मिणी मातेला आणि तिलाही नाम समाधी लागली. तीही त्या नामचिंतनामध्ये स्मरण भजन करू लागलेली. ती सुद्धा मग्न झालेली, दंग झालेली. 10 मिनिटानंतर जेव्हा सत्यभामा येते, तिने बघितलं की भगवंताच्या त्या मनामध्ये 2 ताटं रुक्मिणीने वाढवून तयार ठेवलेले आहेत. भगवंताला विचारलं देवा, जेवायला प्रारंभ केला नाही, अन्न तर थंड व्हायला लागलं. भगवान म्हटले बघ सत्यभामा, माझा अर्जुन आलेला आहे आणि तो जोपर्यंत जेवायला बसत नाही मला बसणं योग्य नाही. सत्यभामा म्हटले ठीक आहे, मी जाऊन बोलून आणते. सत्यभामा माता जेव्हा अर्जुनाच्या कक्षामध्ये गेल्या, तिनेही हे दृश्य बघितलं की अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण नावाचा ध्वनी बाहेर पडतो. रुक्मिणी माता भजन चिंतन करण्यामध्ये मग्न झालेली आहे. हे दृश्य बघितलं की सत्यभामेलाही नाम समाधी लागली. तेही त्या नामचिंतनामध्ये स्मरण करण्यामध्ये मग्न झालेले. 10 मिनिटं झाले, नारदांचं आगमन झालं. नारदाने बघितलं की 2 ताटं वाढलेले. देवाला विचारलं देवा, जेवायला प्रारंभ केला नाही. देवाने सांगितलं बघा नारदजी, माझा भक्त आलेला आहे अर्जुन आणि तो जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत बसणं मला योग्य नाही. नारदाने सांगितलं ठीक आहे, मी जातो आणि बोलवून आणतो. महर्षी नारद जेव्हा त्या कक्षामध्ये प्रवेश करता, त्यांनी हे दृश्य बघितलं की अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण नावाचा ध्वनी बाहेर पडतोय. रुक्मिणी सत्यभामा त्या नामचिंतनामध्ये मग्न झालेल्या. नारदांनी जेव्हा हे दृश्य बघितलं तर नारदांना सुद्धा नाम समाधी लागली. तेही त्या नामचिंतनामध्ये मग्न झाले. चिपळ्याच्या नादात विण्याच्या सुरामध्ये भजन करू लागले. आणि मग परमात्मा विचार करतात, अरे जो गेला तो परत येण्याचं नाव घेत नाही, काय भानगड आहे. स्वतः परमात्मा जेव्हा अर्जुनाच्या कक्षामध्ये प्रवेश करतात, हे दृश्य बघितलं की अर्जुन रोमारोमातून कृष्ण नावाचा ध्वनी बाहेर पडतो. रुक्मिणी सत्यभामा नारद सर्वचे सर्व गेले, ते सगळे भजन करू लागलेले. भगवंतांनी काय केलं माहिती आहे, प्रत्यक्ष जाऊन त्या अर्जुनाचे पाय दाबायला सुरुवात केली. काय अधिकार असेल अर्जुनाचा. संपूर्ण विश्व ज्या परमात्म्याची सेवा करतो तो जगज्ञाता परमात्माच अर्जुनाचे पाय दाबतोय, अर्जुनाची सेवा करतोय. काय अधिकार असेल विचार करा. सांगण्याचा मुद्दा असा की देवाचा आणि अर्जुनाचा जो संबंध आहे, सर्वात मोठं नातं, सर्वात मोठा संबंध जो आहे हा देव आणि भक्ताचा आहे. ब्रह्मरूप काय होत असे कीर्तनी, भाग्य तेरे ऋणी देवैसा. अर्जुनाची काया ब्रह्मरूप झाली, कृष्ण रूप झालेली होती. जागृतीत देवाचं चिंतन करायचा, झोपेतही देवाचं चिंतन करायचा. आणि समजून माणसाला स्वप्नामध्ये तरी झोपेमध्ये जे चिंतन घडतं ना, त्याला कारण असतं जागृतीत ज्या गोष्टीचं चिंतन माणसं करतात त्याचं स्मरण माणसाला रात्री झोपेमध्ये होतं. काही काही वेळा माणसं स्वप्नामध्ये काही काही बडबडतात, त्याला कारण काय असं माहितीये, तुम्ही जागृतीत ज्या गोष्टीचं चिंतन करा त्याचं स्मरण माणसाला स्वप्न रूपामध्ये माणसाला होत असतं. मी बोलत नाही, ज्ञानोबांची ओळी आहे वाचा. जागता जव असे जे
जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत ठेव देखीजे तेची स्वप्ने. दिवसाचं चिंतन, त्याचं स्मरण माणसाला रात्री झोपेमध्ये होत असतं. जरा उदाहरण सांगतो मला. आम्ही एका गावामध्ये गेलो होतो कीर्तनासाठी. त्या गावामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या मंदिरातल्या लोकांनी स्वागत केलं. बरं झालं महाराज, तुमची तारीख होती, वेळेवरती उपस्थित झाले. आता अजून कीर्तनाला थोडा वेळ बाकी आहे. आपण असं करा, वरच्या मजल्यावर तुमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा. एका मुलाला सोबत दिलं. वरच्या मजल्यावर एक खोली, त्या खोलीमध्ये व्यवस्था अशी होती, 2 पलंग टाकलेले होते. बाजूला एक पलंग, की त्या पलंगावर एक माणूस होता, जाडजूड शरीराचा, गाढ झोपेमध्ये तो एकदम तल्लीन झालेला, घोरून राहिलेला होता. आणि दुसऱ्या बाजूला एक पलंग होता, माझ्याकरता झोपण्याची व्यवस्था होती. आता विचार असा केला की अंगातला शर्ट काढायचा, बॅग ठेवायची, आणि आता पलंगावरती पडायचं म्हणून अंगातला शर्ट काढला, बॅग पलंगावरती ठेवली. आता पडणार की तेवढ्यात जे झोपलेलं होतं ते एकदम बोंबलून उठलं, उतर उतर उतर, असं घाबरलो म्हणतात. खुंटीवरचा शर्ट काढला, अंगात घातला, बॅग उचलली, मंदिराकडे. ते लोक म्हणायचे, महाराज कसं काय हो, आताच गेले परत का आले? त्याला काय डेंजर माणूस. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महान संत होऊन गेले चोखोबा. आपल्या वारकरी संतांनी त्या चोखोबरायांना स्वीकारलेलं आहे. माहितीये, मंगळवेढ्याची शिव कोसळली आणि त्या शिवेमध्ये अपघाती मृत्यू झाला चोखोबरायांचा. या गोष्टीचं दुःख झालं भगवान पांडुरंग परमात्म्याला. भगवंत रडू लागले. नामदेव यांनी विचारलं, देवा अरे बाबा का रडतो? देवाने सांगितलं, अरे नामा फार वाईट झालं. काय झालं? माझा भक्त नाही का चोखोबा? हा मग? अरे मंगळवेढ्याची शिव कोसळली, त्याच्यात त्याचा अपघाती मृत्यू झाला रे. नामदेवा तू एक माझं काम कर, मंगळवेढ्याला जा बाबा, आणि तिथे जाऊन मात्र आपल्या चोखोबरांची हाडं असतील तेवढे जे असतील ती उचलून घेऊन ये. नामदेव महाराजांनी सांगितलं, अरे देवा तू असं बोलतो, तुझं बोलणं ऐकतच राहावं. का बरं? अरे मला सांग, कित्येक लोक तिथे मृत्युमुखी पडले, कित्येकांच्या हाडाचा चुराडा तिथं झाला, आणि तिथं जाऊन त्या चोखोबरांची हाडं ओळखायचे कसे, आणायचे कसं काय? त्याला काय लेबल थोडंच लावलेलं आहे की हा पांडुरंग फॅक्टरीचा माल आहे. ओळखायचं कसं? देवाने सांगितलं, अरे नामा ओळखता येतं म्हणूनच तुला सांगतो. कस काय? तू मंगळवेढ्याला जा आणि तिथे जाऊन प्रत्येक हाडाला कान लावून बघ. ज्या हाडातून विठ्ठल नावाचा ध्वनी येईल ना, ते सगळे माझ्याकडे घेऊन ये. नामदेव महाराज त्या ठिकाणी गेले आणि मंगळवेढ्याला जाऊन प्रत्येक हाडाला कान लावून बघायचे, आणि ज्या हाडातून विठ्ठल नावाचा ध्वनी आला ते हाडं घेऊन भगवंताकडे आणून दिले. आणि देवाने प्रत्यक्ष चोखोबा यांना एक समाधी त्या ठिकाणी दिली. आजही तुम्ही जर पंढरी क्षेत्रामध्ये गेलात तर पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर जी नामदेव महाराजांची पायरी, त्याला नामदेव पायरी म्हणतात, त्या नामदेव पायरीच्या पुढे चोखोबा यांची जी समाधी आहे ना, ही प्रत्यक्ष पांडुरंगाने दिलेली समाधी आहे. आजही जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला दर्शन होईल. तात्पर्य की जागृतीमध्ये नामस्मरण करता त्याच्यात काय नाव नाही. झोपल्या अवस्थेमध्ये, स्वप्नामध्ये मरून पडले तरी संतांच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. जागृती स्वप्ने सुषुप्ती नाथावे, गोविंद गोविंद मना लागली आहे छंद. गोविंद 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 मना लागली
गोविंद ते माया मग गोविंद ते माया वेद नाही देवा तया वेद नाही देवा तया गोविंद 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 मना गोविंद 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 लागलिया छंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद मना लागलिया छंद. अर्जुन हा भगवंताचा एकनिष्ठ भक्त आहे. काही दूरपर्यंत अर्जुनाने भगवंताला नेऊन सोडलं. ज्या बाळाचं रक्षण केलेलं होतं भगवंतांनी त्याचं नामकरण करण्यात आलं. त्याचं नाव परीक्षित असं ठेवण्यात आलेलं होतं. हळूहळू करता करता राजा परीक्षित हा मोठा झाला. राजाच्या पत्नीचं नाव आहे इरावती. 4 पुत्र त्याला झाले. सोजी सांगतात ऋषीनो. आणि एकदा काय झालं, राजा परीक्षितीने मनामध्ये असा विचार केला की आता वनामध्ये जावं. उद्देश 2 प्रकारचा होता. वनामध्ये जाण्याचा उद्देश 2 प्रकारचा. एकतर वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी विहारी होईल आणि दुसरी गोष्ट, कारण पूर्वीच्या काळामध्ये जे संत लोक राहायचे, तपस्वी महात्मे राहायचे, ते वनामध्ये जंगलामध्ये वास्तव्य करायचे. पहा, थोडं देशी वगैरे. या उद्देशाला घेऊन वनामध्ये विहार करण्यासाठी जायचं. या हेतूने राजा परीक्षित जुन्या खजान्यामध्ये जातो आहे. तिथे त्यांनी पाहिलं की जुन्या काळातला एक जुना मुकुट होता सोन्याचा. तो डोक्यामध्ये घातला आणि विहार करण्याच्या उद्देशाने घोड्यावरती स्वार होऊन 10-5 सैनिक सोबत घेऊन निघालेला. चुकामुक झाली. सैन्य एका बाजूला निघून गेले आणि राजा मात्र एका बाजूला पडला. परीक्षित राजाने एक दृश्य आपल्या डोळ्याने पाहिलं. एक बैल आहे आणि तो एका पायावरती उभा आहे. त्याचे 3 पाय कोणीतरी तोडलेले होते आणि त्या बैलाच्या पुढे एक गोमाता आहे, ती रडते. दोघांमध्ये संवाद चालू आहे. धर्मरूपी बैल आणि ती गोमाता प्रत्यक्ष पृथ्वीचं रूप होती. तो धर्मरूपी बैल त्या गोमातेला विचारते, हे गोमाता तू का रडते आहे? कशी भद्रे नाम यमात्मनस्ते विच्छायासे व्लायते शंखेन आलक्ष्ये भवति मन्तराधिं दुरे बन्धो शोचसे कञ्चनाम्ब. हे गोमाता, तुला कशाचं दुःख आहे? ते गोमाता म्हणते, हे धर्मरूपी बैल, अरे माझे 3 पाय कोणीतरी तोडले. हे गोमाता, 3 पाय माझे कोणीतरी तोडले आहेत हे जाणून कदाचित तुम्हाला विचारशील कोणी तोडले म्हणून, पण मी तरी कसं सांगू? कदाचित काळाचा हा ओघ असेल. आपसामध्ये चर्चा चालूच की तेवढ्यामध्ये जाडगोड शरीराचा एक काळापीठ असणारा पुरुष हातामध्ये नग्न तलवार घेऊन त्या ठिकाणी येतोय. आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून कलियुग होता. कलियुगाला असं वाटतं की धर्माचा एकही पाय शिल्लक राहू नाही. धर्माला 4 पाय असतात, माहितीये.
सत्य, दान, दया आणि पवित्रता. कलियुगामध्ये धर्म जो आधारित आहे केवळ सत्यावरती आधारित आहे. एका पायावरती हा धर्म जागा आहे, उभा आहे. आणि हा कलियुग तर हे इच्छितो की एकही पाय धर्माचा शिल्लक राहायला नको कलियुगामध्ये. राजा परीक्षितीने ते दृश्य बघितलं आणि त्या कलियुगाला सांगितलं, थांब, कोण आहेस तू? लवकर माझ्या राज्यातून निघून जा, नाही तर परिणाम चांगला होणार नाही. कलियुगाने बघितलं आणि लगेच कलियुग शरण आला. आणि परीक्षित राजाने आपल्या पूर्वजांकडून पांडवांकडून ऐकलेलं होतं की शरण आलेल्यांना अभय द्यायचं. परीक्षितने विचारलं, कोण आहे? म्हटलं, महाराज मी कलियुग आहे, लवकर माझ्या राज्यातून निघून जा, इतर राहू नकोस. कलियुगाने सांगितलं, म्हटले महाराज राहू कुठं? प्रत्येक जण जर माझा असा धिक्कार करेल तर मी वास्तव्य करायचं कुठं? परीक्षितीने सांगितलं, ठीक आहे, तुला 4 जागा मी देतो. द्यूत, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा, 4 जागा दिल्या. ज्या ठिकाणी द्यूत खेळलं जातं, पत्ते कुठले जातात, तिथं कलियुग वास्तव्य करतो. म्हणजे मद्यपान, ज्या ठिकाणी दारू पिली जाते, माणसाने दारू पिऊ नये, मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोलतो. व्यभिचार, वाईट कर्म करू नये. आणि हिंसा, कोणत्या पशु पक्षाला मारून खाऊ नये. मांस भक्षण करू नये. मांस खाणं म्हणजे हे एका पशुची काय हत्या आहे, पाप आहे. आणि या 4 ठिकाणी तुझं वास्तव्य असेल असं परीक्षित राजाला कलियुगाने सांगितलं. परीक्षित राजा असं बोलल्यानंतर कलियुग म्हटला, महाराज, अरे ह्या 4 जागा ज्या आहेत त्या तर अतिशय अपवित्र आहे, एखादी जरा चांगली जागा द्या ना. गोड बोलला. परीक्षित राजा म्हटला, ठीक आहे, सोन्यामध्ये सुद्धा तुझं वास्तव्य असेल. क्षणाचाही विलंब न लावता राजा परीक्षितीच्या डोक्यावर असणारा जो सोन्याचा मुकुट आहे, त्या सोन्याच्या मुकुटामध्ये सूक्ष्म रूप धारण करून कलियुगाने डायरेक्ट प्रवेश केला. आता कलियुग मस्तिष्कामध्ये शिरलेला होता. त्याच्यामुळे आज अशी काही चूक झाली परीक्षित राजाकडून की त्याच्या पूर्वजांनी आपल्या जीवनात कधी केली नव्हती. राजा परीक्षित वनामध्ये विहार करता करता तहान लागलेली होती. कुठेतरी पाणी मिळेल, कुठेतरी अन्न मिळेल या उद्देशाने जेवढा तो इकडे तिकडे धांडवून पाहू लागलेला, एक आश्रम त्याला दिसला. त्या आश्रमाकडे जेवढा तो राजा परीक्षित वळतो, घोड्याच्या आतमध्ये जाऊन त्या महात्म्याकडे विनंती करू लागला, अरे मला कोणी पाणी देईल का? कोणी अन्न देईल का? मला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे. समाधी मध्ये बसणारे जे शमीक ऋषी होते, आता ते समाधी लावून बसल्यामुळे त्यांना भान नव्हतंच की आपल्या ठिकाणी कोण आलेले आहे. शमीक ऋषीने आपले डोळे उघडले नाहीत. राजा परीक्षितीने पुन्हा विनंती केली, अरे तहान लागली, भूक लागली, कोणी अन्न पाण्याची व्यवस्था करेल का? तरी शमीक ऋषी मात्र आपले डोळे उघडायला तयार नाही. आता डोक्यामध्ये कलियुग शिरलेला चौका विकृती निर्माण झाली बुद्धीमध्ये. परीक्षित राजाकडून असा काही अपराध घडला की त्याच्या पूर्वजांनी पांडवांनी आपल्या जीवनात कधी केला नव्हता. राजा परीक्षित विचार करतो, अरे मला काही द्यावं लागेल म्हणून बघा कसा नाटक करण्याचं ढोंग करतोय, समाधी लागण्याचं ढोंग करतोय. राजा परीक्षितीचा क्रोध अनावर झाला. आजूबाजूला बघितलं की मेलेला सर्प पकडलेला होता. आपल्या भात्यातून बाण काढला, त्या बाणाच्या टोकावर मेलेला सर्प उचलला आणि डायरेक्ट गेला त्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकून परीक्षित राजा निघून गेला. कालांतराने शमीक ऋषींचा एक पुत्र ज्याचं नाव आहे शृंगी ऋषी. शृंगी ऋषींचं आगमन झालं. त्याने बघितलं की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प समाधी उत्थान होऊ नये म्हणून त्यांनी हात लावला नाही. रडत बसलेला होता बिचारा. कोणी केलं असावं हे कृत्य म्हणून डोळे बंद केले. परीक्षित राजाचा चेहरा डोळ्यासमोर आला.
शृंगी ऋषीने शाप दिला, अरे राजा परीक्षित, माझ्या निरपराध पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकून निघून गेलेला आहेस. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येऊन त्याला चावागेल आणि त्याचा अकाली मृत्यू होईल. शृंगी ऋषीने असा शाप दिलेला. काही वेळानंतर शमिक ऋषींची समाधी उत्थान झाली. बघितलं गळ्यामध्ये तर मेलेला सर्प होता. शमिक ऋषी विचार करतात, हे भगवान, अरे मेलेला सर्प माझ्या गळ्यामध्ये पुढे आणलेला. बाजूला बघितलं की त्या ठिकाणी शृंगी ऋषी रडत बसलेला होता. विचारलं, बाळा, अरे का रडतोय? बाबा, राजा परीक्षित आला होता, मग मेलेला सर्प तुमच्या गळ्यामध्ये टाकून निघून गेलेला. शमिक ऋषीने सांगितलं, अरे तो राजा आहे. विहार करता करता तहान लागली असेल, भूक लागली असेल, अन्न पाण्याची याचना माझ्याकडे केली असेल, मी समाधीमध्ये होतो, देऊ शकलो नाही, क्रोध आला असेल, साप टाकून निघून गेला असेल. पण मी तर त्याला असा शाप दिला की 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन त्याचा चावागून त्याला अकाळ मृत्यू येईल म्हणून. आणि मग तर शमिक ऋषी म्हणायला लागले, बाळ, अरे तू काय केलेस? तुला माहितीये, राजा हा प्रजेचं रक्षण करता असतो. राजाच राहणार नाही, प्रजेचं रक्षण करणार कोण? अरे आपण तर सर्वस्व त्यागून महात्मा झालेलो आहोत. आणि महात्मा कसा असावा याचे तुला स्मरण नाही? समदुःख सुख स्वस्थ समदुष्टाश्म कांचनः तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्कृती मानापमानो तुल्य तुल्य मित्र रपक्ष हो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते मांचयो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणात् समतीतेत्रान ब्रह्म भूयाय कल्पते. महात्म्यांचं जीवन कसं असायला पाहिजे? मिळाला त्या गोष्टीमध्ये आनंद नसावा आणि गेल्या गोष्टीमध्ये खेद वाटू नये माणसाला. संतांचं अंतःकरण वर्णन केलं भगवंतांनी गीतेमध्ये. महात्म्यांचं अंतःकरण हे निर्मळ असावं, पाण्यासारखं शुद्ध सोज्वळ असावं. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. एखाद्याने फुलाची माळ आणून टाकली त्याचा आनंद नसावा. एखाद्याने दगड मारला तर त्याचं दुःख नसावं. एखाद्याने स्तुती केली तर त्याचा आनंद नसावा. एखाद्याने निंदा केली तर त्याचं दुःख नसावं. वार्षी मीन सागरू राजा परीक्षितला तर त्याचं दुःख झालं नाही की आपल्याला 7 दिवसानंतर मरण आहे म्हणून. दुःख तर या गोष्टीचं झालं की एका संतांचा मी अपमान करून आलो. राजा परीक्षितला पश्चाताप होऊ लागला. परीक्षित राजा विचार करतो, अरे दिवस आहेत फक्त 7. पण मनामध्ये विचार करतो, अरे 7 दिवस का मला 7 मिनिटही आता जगण्याची इच्छा राहिली नाही. आणि त्याही अवस्थेमध्ये राजा परीक्षित अतिशय आनंदी आहे, प्रसन्न आहे. ज्याच्या जीवनामध्ये सत्संग घडलेला असतो त्याला मृत्यूची कधी भीती वाटत नाही. लक्षात घ्या. मरण माझे मरून गेले, मजस केले अमर, तुकोबा बोलून गेले. माणसाला मृत्यूची भीती तोपर्यंतच राहते जोपर्यंत जीवनामध्ये भगवत चिंतन घडत नाही, सत्संग ते जीवनात घडत नाही. मृत्यूचा स्वीकार करण्याची ताकद जीवाच्या ठिकाणी असायला पाहिजे. ती निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे भगवत चिंतनामध्ये. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट. कोणचे डोंगरेचे महाराज तर असं म्हणायचे, हा जो मृत्यू असतो, हा जो काळ, हा माणसाचा शत्रू नाहीये. हा भगवंताचा दास आहे, भगवंताचा गुलाम आहे. त्याला देवाच्या आज्ञेचं पालन करावं लागतं. मृत्यू तर प्रत्येक माणसाला येणारच आहे, पण आपला मृत्यू मंगलमय कसा होईल याचं चिंतन माणसाने सदैव करीत राहिलं पाहिजे. वारंवार मृत्यूचं स्मरण करा, वारंवार मृत्यूचं चिंतन करा. आणि नेहमीच जर मृत्यूचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडत गेलं तर माणसाकडून पापच होणार नाही, निषिद्ध कर्म कधी होणार नाही, दोष कधी घडणार नाही.
मरावं लागतं या गोष्टीचं माणसाला सकाळी सकाळी स्मरण करायला पाहिजे. आमचे एक मित्र एक महाराज होते. त्या परिसरामध्ये कार्यक्रमासाठी गेलो. त्यांनी फोन करून बोलवलं. म्हटले महाराज आमच्या भागात तुमचं कीर्तन आहे, या भेटायला. आनंदीला आम्ही सोबतच होतो. संस्थेमध्ये एकाच पाठाला होतो. गेलो त्याच्या घरी. जवळजवळ 7-8-10 वर्षाच्या दरम्यानची भेट झाली असावी. त्यांच्या घरी गेल्यानंतर बघितलं की त्यांच्या त्या दाराच्या वरती भिंतीवरती एक शब्द कोरलेले होते. म्हणजे मरावं लागतं. आणि शब्द मी माझ्या डोळ्याने पाहिले. ते नाव वाचलं, आश्चर्य वाटलं. म्हटलं बुवा मला याचा अर्थ कळला नाही हो. मरावं तर प्रत्येकाला लागतं. मग असं असताना दारावरती हे तुम्ही लिहून ठेवण्याचं कारण काय? महाराज याचं कायम माझ्या जीवनामध्ये स्मरण असावं. सकाळी उठल्यानंतर मला त्याचं चिंतन करावं की मला मरावं लागतं, तर माझ्याकडून वाईट कर्म जीवनात कधी घडणार नाही. आपल्या मृत्यूचं स्मरण व्हावं याच्याकरता माणसाने मृत्यूचं स्मरण वारंवार करायला पाहिजे. कब सुमिरोगे राम, कब तुम कब सुमिरोगे राम, ओ कब सुमिरोगे राम, कब तुम कब सुमिरोगे राम, कब सुमिरोगे गर्भवास में जब तप कीन्हा, गर्भवास में जब तप कीन्हा, निकल भयो महिमा, निकल भयो महिमा, कब सुमिरोगे राम, कब सुमिरोगे राम, कब तुम कब सुमिरोगे राम, कब तुम कब सुमिरोगे राम, कब सुमिरोगे कब सुमिरोगे अब तुम कब सुमिरोगे अब तुम कब सुमिरोगे अब तुम कब सुमिरोगे नैन दिए दर्शन करने को, नैन दिए दर्शन करने को, कान दिए सुनता, कान दिए सुनता, पैर दिए तीर्थ करने को, पैर दिए तीर्थ करने को, हाथ दिए करता, हाथ दिए करता, अब सुमिरोगे राम, अब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे परीक्षित राजाला दुःख नाही की मला मरावं लागेल म्हणून. अरे त्याला दुःख जर आहे एका गोष्टीचं, एका संतांचा मी अपमान केला. पत्नीने विचारलं
का हो तुम्ही तर आज फार आनंदात दिसताय, काय कारण आहे? परीक्षित राजाने सांगितलं, बघ या जगाच्या इतिहासामध्ये असं कोणी माणूस नाही की तो आपलं मरण सांगू शकेल म्हणून, पण मी छातीला हात लावून ठामपणे सांगतो की 7 दिवसाच्या आत तर मला मृत्यू येणं शक्य नाही आहे. एका संतांच्या शब्दावर बघा किती विश्वास आहे, कारण एका संतांच्या शब्दाने काय साधना करायची म्हणून एक छोटस धोतर अंगावर गुंडाळलेलं आणि परीक्षित राजा गंगेच्या किनारी शुकतारभूमीमध्ये एकांतामध्ये जाऊन बसला, डोळे बंद केले, ध्यान करू लागला. काय साधना करावी याचा विचार करतो, पण ज्यावेळेला डोळे उघडले परीक्षित राजाच्या समोर हजारो संत येऊन उभे होते, हजारो संत. परीक्षित राजाला आश्चर्य वाटलं. राजा परीक्षितीने समस्त संत महात्म्यांना प्रणाम केला. सर्व संतांनी सांगितलं, राजा अरे आम्हाला माहिती झालं की तुला 7 दिवसानंतर अकाळ मृत्यू तुझा येणार आहे म्हणून. लगेच आम्ही क्षणार्धात तुला भेटण्यासाठी दर्शन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. भगवान शुकदेवांचं आता आगमन होणार होतं, पण आता ऐका, इथून पुढे भागवत चालू होणार. राजा परीक्षित आणि शुकदेवांचा संवाद चालू होईल, लक्षात घ्या. हजारो संतांचं दर्शन राजा परीक्षितीला झालेलं. परीक्षित राजाने विनंती केली, हे महात्मन, मी याला शाप समजू की वरदान? अरे एका वेळा एवढ्या सगळ्या संतांचं दर्शन जीवाला घडणं, एका शापाचा हा परिणाम तर होऊ शकत नाही. मी कदाचित प्रयत्नही केला असतो तर प्रयत्न करून मला एका वेळा एकाच महात्म्याचं, एका संतांचं दर्शन झालं असतं, पण याची मी कल्पनाही केली नाही की एकाच वेळा मला इतक्या संत महात्म्यांचं दर्शन होते. अरे त्या महात्म्याने मला दिलेला हा शाप नाही, एका दृष्टीने हे वरदानच आहे. बस आता महात्म्यानं एक विनंती आहे, 7 दिवसानंतर माझा मृत्यू ठरलेला आहे. माझ्या उद्धाराचं, माझ्या कल्याणाचं साधन सांगा, मार्ग सांगा. पण कोणीच संत मात्र निर्णय घेऊ शकत नाही. कोणी म्हणायचं नवदुर्गा पाठ करा, कोणी म्हणायचं अहो पण 9 दिवस लागतील, कोणी म्हणे महामृत्यूचे मंत्राचा जप करा, कोणी म्हणायचं अंक करा, तंक करा. कोणीच निर्णय घेता घेत नव्हतं. नेमकं काय साधन सांगावं कोणालाच कळत नव्हतं. तेवढं काय झालं, भगवान शंकरांचे अवतार असणारे भगवान शुकदेवांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. तत्र भगवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानोऽनपेक्षः अलक्ष्यलिङ्गो निजलाभतुष्टो ऋतस्य बाले अवधूतवेषः. तत्र भगवत भगवान व्यासपुत्र, व्यासांचे पुत्र भगवान शुकदेवांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. अंगावरती फक्त एक लंगोट लावली, 16 वर्षाचा तरुण वय. भगवान शुकदेवांचं आगमन झालेलं बघितलं आणि सर्वचे सर्व संत उठून भगवान शुकदेवांना वंदन करतात. आणि सांगू, त्या संतांच्या सभेमध्ये भगवान शुकदेवांचे आजोबा सुद्धा होते. वशिष्ठ मुनी होते, जे त्रेतायुगामध्ये होते, द्वापारात होते, पण तेही त्यांना उठून वंदन करतात. संत चरण रज लागतास, संत चरण रज लागतास, संत चरण लागतास, संत चरण लागतास. वासने देवी
वासनेचे बीज दडोनी जाई वासनेचे बीज दडोनी जाई मोठमोठे संत महात्मे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पण सर्वचे सर्व उठून वंदन करतात भगवान शुकदेवांना. वास्तविक शुकदेवांचं वय किती होतं? फक्त 16 वर्षाचं. हजारो वर्ष ज्यांचं आयुष्य आहे असे महात्मे उठून त्यांना वंदन करतात. काय अधिकार असा विचार करा. आपण काल परवा तर चिंतनात घेऊन आलेला हा विषय की भगवान शुकदेवांसारखा महात्म्या जगात दुसरा कोणी झाला नाही. अरे इतकी विरक्ती होती की आईच्या उदरामध्ये 12 वर्ष त्यांनी वास्तव्य केलं. देवाच्या मायेला घेऊन भगवान शुकदेवाने 12 वर्ष जन्मच घेतला नाही. कदाचित माईचा असर आपल्यावर होईल म्हणून इतका त्याग होता. त्या अधिकारी महात्म्यांचं दर्शन ज्यावेळेला झालं आणि माहितीये भगवान शुकदेवांच्या ठिकाणी इतकं वैराग्य होतं. संन्याशी धर्माचं पालन करणारे होते. असं म्हणतात की भगवान शुकदेव भिक्षाटन करायला जायचे आणि संन्याशाचा असा नियम असतो, ज्या घरी भिक्षाटन करण्यासाठी संन्याशाने जायचं असतं त्या घरासमोर एक गावरान गाय दोहन करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळपर्यंत फक्त त्या घरासमोर थांबावं. आता गावरान गाय दोहन करण्यासाठी किती वेळ लागतो? खूप झालं तर 10, 12, 15 मिनिटं. जर्शी बद्दलचा विचार करूच नका. ते जेवढं पाणी पिईल तेवढं दूध देते. पण गावरान गाय धुण्यासाठी खूप झालं 10, 12, 15 मिनिटं लागतील. त्या वेळामध्ये भिक्षा मिळाली तर बरं, नाहीतर पुढचं घर गाठावं. 5 घरी भिक्षाटन करावी आणि जर नाही मिळालं तर त्या दिवशी मात्र उपवाशी राहून पाणी पिऊन झोपावं. हा संन्यासी महात्म्यांचा नियम सांगितलाय शास्त्रामध्ये. तुकोबऱ्यांचं जीवन सुद्धा असंच होतं. विरक्त आहे त्याच्यामध्ये आनंद नाही, गेल्या गोष्टीमध्ये खेद नाही. भिक्षा मिळाली तर बरं, नाही मिळालं तरी त्याचं दुःख वाटत नाही. संन्यासी धर्म आणि त्या धर्माचं पालन करणारं भगवान शुकदेव. भगवान शुकदेवांचं आगमन झालं. राजा परीक्षित उठून त्यांना वंदन करतात. समस्त ऋषीगण उठून त्यांना वंदन करू लागले. भगवान शुकदेवांना बसण्यासाठी स्थान दिलं. शुकदेव त्या ठिकाणी विराजमान झालेले आणि भगवान शुकदेवांनी राजा परीक्षितीने भगवान शुकदेवांची स्तुती गायला सुरुवात केलेली आहे. अहो अद्य वयं ब्रह्मन् सस्यव्या क्षत्रबान्धवाः कृपया तिथिरूपेण भवद्भिस्तीर्थता कृतः. येषां संस्मरणात् पुंसा सत्य शुद्धन्ति वै गृहा किं पुनर्दर्शनि स्पर्श पादशौचासनानि. हे महात्मा, आज माझं कुळ पवित्र झालं, माझा देह पवित्र झाला. तुमच्यासारख्या महात्मांचं दर्शन जीवाला ज्यावेळेला होतं, अनेक जन्माचे पापही जळून दग्ध होतात. बस आता एक विनंती आहे की 7 दिवसानंतर माझा मृत्यू होणार, माझ्या कल्याणाचा मार्ग सरणार. हार घालण्यामध्ये, बुक्का लावण्यामध्ये, अक्षत वाहण्यामध्ये, पूजा करण्यामध्ये वेळ घालू नका.
क्षणाचाही विलंब लावला नाही की भगवान शुकदेवांनी लगेच भागवत सांगायला प्रारंभ केला. भगवान शुकदेव सांगतात, परीक्षित, अरे तू म्हणतोस की तुझा मृत्यू हा 7 दिवसानंतर येणार म्हणून, पण मला सांग, प्रत्येकाचा मृत्यू हा 7 दिवसामध्ये होतो की नाही? सोमवारपासून जर गणित धरलं रविवारपर्यंत फक्त 7 दिवस, आणि या 7 दिवसामध्ये प्रत्येकाचा एक दिवस मृत्यू होणार. या 7 दिवसामध्येच एक दिवस आपल्याला मरावं लागेल. 8वा दिवस तर कधी उगवताना आपण पाहिला नाही. परीक्षित, अरे सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झालं की राहिलं 10,000 वर्षाचं आयुष्य. द्वापार युगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झाला, राहिलं 1,000 वर्षाचं आयुष्य. आणि कलियुगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झाला, राहिलं फक्त 100 वर्षाचं आयुष्य. आणि याही 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष माणसाचे झोपेत जातात. 24 तासातून 12 तास जर आपण झोपेमध्ये घालवले, किती राहिले? बोला, 12 वर्ष राहिले, 12 तास राहिले. मग आता गणित करा की 100 वर्षाच्या आयुष्यातील 50 वर्ष जर झोपेमध्ये गेलं, राहिले किती? बोला, 50 वर्ष आयुष्य राहिलं. आणि त्याही मध्ये काही एक्स्ट्रा झोप घेतात लोक, तो भाग वेगळाच आहे. काही लोकांना तर दिवसा झोपल्याशिवाय जमतच नाही. मग त्यातलाही 25% हिस्सा बाजूला करा, किती शिल्लक राहतो विचार करा. अरे 2 दिन का दर्शन मेला मेला, 2 दिन का दर्शन मेला, 2 दिन का दर्शन मेला, 2 दिन का दर्शन मेला.
भगवान शुक्रे सांगतात परीक्षित, या 100 वर्षाच्या आयुष्यातलं जर 50 वर्ष झोपेत गेले, तसं तर फक्त म्हणायला 100 वर्ष आहे, पण कोण 100 वर्ष जगतं बोला ना. हायब्रिडचे गहू, हायब्रिडचे ज्वारी खाऊन कुठं आयुष्य वाढणार आहे काय? खाणं संकरित आहे आणि आयुष्य कुठं वाढणं शक्य आहे? आणि एखाद्या वेळेला पाहतो मी, लोकांना आश्चर्य वाटतं, एखादा माणूस 100 वर्ष पार करू लागला, 100च्या वरती जर आयुष्य गेलं तर लोकांना नवल वाटतं. म्हणजे आमच्या आजोबाचं वर्ष 100 वर्ष पूर्ण झाले, काय बोलता? हा, लोकांना नवल वाटतं. काही लोक फार झोप घेतात. जसे आपण अखंड हरिनाम सप्ते करतो ना, तसे ते लोक झोपायचे सप्ते करतात. आमच्या आनंदीला एक जण होता, मृदंग वाजवायचा, आमच्या नरखेड तालुक्यातलाच आहे, तो नाव नाही सांगत तुम्हाला, उगाच बोललं तिथं. इतकं झोपाडू, शनिवारी झोपला की डायरेक्ट सोमवारीच उठायचा. 2-2 दिवस झोप नाही, झोपणंच आहे. मृदंग फार सुंदर वाजवायचा. काही लोक झोपतात ना, झोपण्याचे प्रकार फार विचित्र आहे. हा, काही लोकांची झोप फार विचित्र, झोपताना या खोलीत झोपतात, उठताना त्या खोलीतून निघतात. बरं, काही लोक असे की झोपताना उशी डोक्याखाली घेतात, पण उठताना उशी मात्र पायाकडून काढावं लागतं, पायापासून. प्रश्न पडतो, हात धुला की उशी फिरली, डोकंच काम करत नाही. जाऊ दे, ठीक आहे. 50 वर्ष जर झोपेमध्ये गेले, 50 वर्ष उर्वरित आयुष्य, आणि त्याही 50 वर्षामध्ये बालपण गेले नेनाता, तारुण्य देशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तनी चिंता, अरे मागुता जन्म घरी. बालपण अज्ञान अवस्थेमध्ये निघून जातं. नेनता म्हणजे अज्ञान. लहान मुलांमध्ये पाहतो मी, परमार्थ करण्याची भावना नसते. म्हणण्यापेक्षा तो जो काळ असतो हा अज्ञानामध्ये निघून जातो. तारुण्य देशे विषय व्यथा, तरुण अवस्था तर पत्नीचा ऐकण्यामध्ये जाते की नाही. पत्नी म्हणते, हे आणा, ते आणा, ते आणा, हे आणा, सारखी धावपळ असते. अरे संसार संसार जसे कबशीचे घर, बशी बशी आराम शरण कपे हिले दारोदार. पत्नीचं ऐकण्यामध्ये दिवस निघून जातात. तारुण्य अवस्था, मग राहिलं वृद्धपण. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. म्हातारपणामध्ये सर्वात जास्त चिंता पहा तुम्ही म्हातारा माणसाला दिसेल तुम्हाला. डोक्याला हात लावून बसतात बिचारे. घरी सून चहा करून देत नाही, घरचे लोक फेटाळून देतात. आणि आमच्या कथेमध्ये अशांचा भरणा दिसतो. आणि आमच्या नशिबीतले लोक लागलेले असतात. आणि पाहणं तुम्ही प्रत्येक ठिकाणी आता कथा पाहतो, किती तरुण पोरं उपस्थित राहतात बोला ना. एकतरी तर माणसांची संख्या तर फार कमीच आहे, पण त्याही मध्ये किती तरुण एक तरी दाखवा. एकही दिसत नाही. पहा बरं म्हणलं का. खरं म्हातारपण तर तरुणांना चाललेलं आहे. विचार करायला तर आज गरज देशाला कोणाची आहे तर तरुणांची आहे. नाहीतर विचार करा, आज हे तरुण आपल्या देशाच्या सीमेवर राहिले नसते तर आपलं रामनाम सत्य केव्हाच नसतं. आता काश्मीर मध्ये जो प्रकरण आपण पाहतोय, आपल्याला जे काही आता प्रोटेक्शन मिळत आहे कुणामुळे, दुर्दैव आहे आपलं. जे सैनिक आपलं रक्षण करण्यासाठी सज्ज आहे, 24 तास खांद्यावरती बंदूक घेऊन आपल्यासाठी फिरतायत. मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.